सकाळी उठून पहिले पिल्लूच्या पप्पाला डबा करून दिला. मग किचन मध्ये काही राडा पडलेला होता ते पहिलं साफ करण्यासाठी घेतलाय बघा. पहिलं ओल्या कपड्यानं गॅस वगैरे पुसून घेतलं आणि किचन ओटा बी पुसून घेतला. नंतर काही कोरड्या कपड्यानं किचन आणि गॅस पुसून घेतला. किचन एकदम साफ केलं की पहिलं रूम साफ दिसते. किचन मध्ये राडा असला की असं मन शांत वाटत नाही. एकदम किचन पुसून घेतल्यानंतर भांडे घासून घेतले. भांडे घासून नंतर भांडे काही सेल्फ मध्ये लावून घेतले. पिल्लू उठले, पिल्लूला आंघोळ घातले आणि नंतर तिला बाहेर उन्हात घेऊन गेले. आमच्या समोर काही ते रामफळाचं झाड आहे बघा. नंतर पिल्लूला काही काम करत आणि पिल्लूला झोप येत होती. पिल्लूला झोपू घातले. मी पण आंघोळ केलेली होती तर माझे केस ओले होते. पिल्लू झोपल्यावर काही की केस हेअर ड्रायरनं ड्राय करून घेतले. नंतर संध्याकाळी काही चपाती वरण भात बनवायचा प्लॅन होता. वरण काही पिल्लूच्या पप्पा आल्यानं गरम गरम बनवायचं होतं म्हणून पहिलं चपात्या बनवून घेतले आणि तिखट राईस शिजून घेतला. पिल्लू थोडं झोपलेली होती. 10-15 मिनिट झोपली आणि लगेच उठली. पिल्लूचे पप्पा आल्यात. पिल्लू काही रस्त्यात बसलेली होती. पप्पाची वाट बघत. तिला पप्पा कधी घेतात ते बघत होती. पप्पा आले की तिचं बस पप्पा कसं जायचं राहते. बघा पप्पाला कसे जाऊन चिटकते लोक. बाय बाय, भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये.